किती दिवस तुम्ही घरच्यांपासून समाजापासून लपून वावरणार आहात? अगं मी मावशीसाठी एक गिफ्ट आणलंय, मी जाऊन सरप्राईज देते त्या. अगं अमृता, जिथे जिथे माझ्या हातून चुका झाल्या असतील त्या सगळ्यासाठी मला माफ कर परशु. मी तिच्या बरोबर बाहेर बसते, नंतर ती आत यायची. अपमानाचं विष इतकी वर्ष पचवले, या आगीमध्ये लाज बीज सगळं कवात जळून खाक झाले. राघोबा आता रमावतीतच आहे. विचार कसला करताय? उचला त्याला. ठीक आहे, तू अळकटीवर झोपणार आहेस? तुमचं पुण्याच्या जॉबचं काय झालं? नाही नाही जमलं ते काही. बहुतेक माझ्या इतका सभ्य माणूस पुणेकरांना पटला नसावा. 2 दिवस तिथे राहिलो आणि तसाच परत आलो. मी याला खरं कारण समजायचं का टोलवाटोलवीचं उत्तर? काही समज. तू तुझा विचार करायला स्वतंत्र आहेस. हवा तो आणि हवा तसा विचार करू शकतेस. मी मात्र ठरवलंय, दादा पूर्ण बरा होईपर्यंत तो पुण्याचा जॉब नाही घ्यायचा. ठीक आहे, मग आपलं वेगळं होण्याबद्दल तुम्ही काय विचार केलाय? वाटण्या कधी करायच्या? कसली वाटणी? पण तुम्हीच म्हणाला होतात ना, आपण आपले शेअर्स घेऊन वेगळं व्हायचं. म्हणालो होतो, पण त्याचा संदर्भ संपूर्ण वेगळा होता. मला कधीच या घरातनं दुसरीकडे राहायला जायचं नाहीये. मला कधीच वाटणी व्हावी असं वाटणारच नाही. मला वाटतं आता नरसिंह भाऊजी घरी आले आहेत वगैरे ठीक आहे, पण मला त्या इन्सिक्युरिटीत जगायचं नाही. पुढे मागे जर का नरसिंह भाऊजींना काही झालं तर सगळी सूत्र त्या परशूच्या हातात जाणार. आणि मग काय काय करायचं ठरवलंयस तू? मी नुसतं ठरवलं नाहीये, तर मी आत्याबाईंशी बोलले. आठवड्याभरात निर्णय होईल. हे सगळं करण्याच्या आधी निदान एकदा तरी माझ्याशी बोलावं, मला काही विचारावं असं नाही वाटलं तुला? नाही वाटलं मला. मग मी जर आता ह्या गोष्टीला विरोध केला तर मला आपल्या लग्नाबद्दलच विचार करावा लागेल. लगेच कर. आठवडाभराचा सुद्धा वेळ घेऊ नकोस. आत्ता कर. बोल, कधी साईन करूया पेपर्स? अच्छा, म्हणजे ही किंमत आहे माझी तुमच्या नजरेत? हो. त्यामुळे आता तू तुझी स्वतंत्र आहेस आणि मी माझा मोकळा. ओके? आतापर्यंत खूप नाचवलंस तू मला स्वतःच्या तालावर एखाद्या डोंबारणीसारखं. आता नाही, आता नाहीच. आता यापुढे हे माकड तुझ्या समोर उड्या मारणार नाही. गुड नाईट. समदाडे, दिवसामागून दिवस चाललेत. ते कामं जमणार नसतील तर नाही म्हणून सांगा मला. माझ्याकडे दुसरी माणसं आहेत. मूर्ख माणूस आहेस तू. एक माणूस तुला शोधता येत नाही. मला माहिती नाही, आज संध्याकाळपर्यंत तो सापडला पाहिजे. कळलं? ठेव आता. वागणेस, सकाळी सकाळी असा राग डोक्यात घालू नये. सगळा पुढचा दिवस वाईट जातो त्याच्यामुळे. आतेबाई, अहो गेल्या काही दिवसामध्ये अशा घटना घडतायत की मान वर करायला वेळ मिळत नाहीये. त्यात एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की मग सनक भरते डोक्यात. हॅलो, हा बोल. ते काय सकाळी सकाळी कटकट आहे? घाई होती मला, निघालो मी. नाही केला नाश्ता, मरणार नाहीये. काय झालंय काय वागणेस? बायकोचा फोन होता, नाश्ता केला नाही म्हणून कटकट करत होती. बरं बरं, जाऊ दे. बसा तुम्ही, माझ्या बरोबर घ्या नाश्ता. नाही आत्याबाई, चहा घेतलाय मी आता. मला साहेबांना भेटायचं आहे. अरे हो वागणेस, नरसिंहाच्या हस्ते धर्मशाळेचं उद्घाटन आणि शंभू महादेवाचा अभिषेक करायचा आहे.
लवकरात लवकर रमावतीला जायची तयारी करा. आत्याबाई, या अवस्थेत साहेबांना अहो तो नाही तर कोण. या विषयावर वादळ माजेल घरात आणि ते मला नको आहे. म्हटलं तर आपण डॉक्टरांना विचारून पाहू ना. ठीक आहे. तसंही डॉक्टर अनन्या वाडेकर 2-4 दिवसांसाठी उद्या मुंबईत येत आहेत आणि साहेबांनी त्यांना घरी जेवायला बोलवलंय. त्याच वेळेला आपण बोलूया त्यांच्याशी. ठीक आहे, जानकीशी बोला तुम्ही, तिला सगळं करू दे. ठीक आहे, येतो मी. गोळ्या घेतल्या ना आता मी. आता काय त्यांचा इफेक्ट होईपर्यंत थांबणार आहेस का? नाही म्हणजे नाही, मला माहिती आहे काहीतरी काम आहे तुझं माझ्याकडे. बोल, काय काम आहे? म्हणजे तसं छोटसच आहे, थोडंच आहे. छोटस असू देत नाही तर भलं मोठं असू देत, काम तुझं आहे ना, होणार नक्की. बोल. माझी एक मैत्रीण आहे, मुंबईलाच असते, पण तिची नोकरी गेली त्यामुळे जरा त्रास होतोय तिला. म्हणजे का? म्हणजे एवढं असं काय झालंय? म्हटलं ना नोकरी गेली, तर ज्या जागेत राहत होती त्या जागेचं भाडं भरायला पैसे नाहीत. कोणही मैत्रीण? काय नाव काय तिचं? नाव गावाकडचीच आहे, म्हणजे लहानपणापासूनची माझी मैत्रीण. असो, नावाशी मला काही घेणं देणं नाही. हे सगळं मला का विचारतेस? चाव्या तुझ्या कमरेला आहेत ना? नाही, पैसे नाही, राहायला घर तिला मिळालं असतं तर. ठीक आहे, वाकणीसांची बोलून घे. नाही म्हणजे विचारलं पाहिजे ना. कोणाला विचारावं लागेल? काय नाही. काल रात्री जे काही झालं ते वाकणेस काका बाहेर आले असेल ना, मी त्यांना भेटून येते. आई शपथ, कोण आहे हा? गण्या, तू कधी आलास रे? मी आताच आलोय. तुम्ही फोटो बघत होता ना तेव्हाच. अहो तुम्ही तो फोटो जवळ तोंडाला चिपकवला होता. गण्या, तू शाळा बुडवून आलास ना? जानकीला नाव सांगू का? हा चला 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 लवकर चला. मी पण ताईला सांगतो ना तुम्ही पुस्तकात काय बघत होता ते. गण्या,
आज शाळेत काय शिकवलं रे? पुस्तकांचे इतर उपयोग करायला शिकवलं. अरे मी सारखा विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि तू फिरून फिरून त्याच विषयावर काय येतोस रे? अहो कारण आजचं हॉट टॉपिकच आहे ना तो. हॉट टॉपिक काय रे? कुठे शिकतोस हा शब्द? शाळेत पोरं गप्पा मारत असतात ना तेव्हाच शिकलोय. आणि तशी पण अशा लवकरच सुटली आहे. का रे? अहो आमच्या शाळेत ई स्पोर्ट्स आहेत ना. स्पोर्ट्स नाही रे वेड्या, स्पोर्ट्स म्हण. हा तेच ते. आणि मी कबड्डी खेळतोय. व्हेरी गुड. काय सारखं माझं पुस्तक कशाला बघतोय? मला पण बघू दे ना. हो आजच आम्हाला शाळेत बाईंनी सांगितलं काय की मोठ्या मुलांची पुस्तकं वाचा. अच्छा, एक फटका देऊ का? चल पळ. पळतोच आहे. तुमचं चालू दे. काय अभ्यास हो. चालू दे. गण्या नाही. जानकी वहिनी, बरं झालं भेटलात. तुमच्याकडे एक काम होतं. माझ्याकडे? म्हणजे सगळेजण कामं घेऊन तुमच्याकडे येतात ना. तुम्ही माझ्याकडे काय काम काढलं? मला तुमची माफी मागायची होती. म्हणजे अहो मग तुम्ही माझ्यावर नाराज का झालात? काय बोलताय वाकनीस काका? वहिनी साहेब, तुम्ही कुठल्या तरी अडचणीत आहात आणि तुम्हाला वाकनीसची मदत नकोय. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अहो साहेब म्हणत होते की तुमच्या कुठल्या तरी मैत्रिणीला घर हवंय, अडचणीत आहेत त्या. हो. मग त्यांना सांगा मला भेटायला, काम होऊन जाईल त्यांचं. नाही, मी म्हटलं उगीच तुम्हाला त्रास कशाला ना म्हणून. काय वहिनी साहेब, एका बाजूने काकाही म्हणताय मला आणि दुसऱ्या बाजूने असं बोलून पर्क पण करता. तसं नाही, पण आता पण बिन काही नाही. त्यांना सांगा मला भेटायला, त्यांचं काम होऊन जाईल. मैत्रीण कुठली रमावती मधली आहे का? हो रमावतीचीच आहे. म्हणजे मी ओळखतो तिला? नाही म्हणजे तुम्ही नाही ओळखत. ती आईच्या माहेरकडची आहे ना, विंचुर्णीची. तर बरं, हरकत नाही. यापुढे कुठलंही काम असलं तर मला सांगायचं. नक्की. अरे हो, डॉक्टर अनन्या वाडेकर मुंबईमध्ये आल्यात असं कळलंय. तुमचं ठरलं होतं ना की त्या मुंबईत आल्यानंतर त्यांना घरी जेवायला बोलवायचं. हो, बरं झालं. त्यांचा नंबर देता का मला? हो, मी तुम्हाला बिझनेस कार्ड पाठवतो. देते. म्हणजे नंबर येईल तुमच्या मोबाईलमध्ये. चालेल, येते. अरे बकासुरा, थोडाबा सुद्धा खातो की काय? बशीत घेऊन नाही खाताय? ए ताई, आज तू काय पण बोलू नकोस मला. चल पळीत ना, चल. हे शानपणा करू नको, फोडून काढेन. ए ताई, आज मी लय खुश आहे. तू काय पण केलंस ना तरी तुला सगळं माफ आहे. आज काय एवढ्या उकळ्या फुटतायत तुला? आज काय झालंय माहितीये का? जे गुपित आजवर कुणालाच कळालं नाहीये ते गुपित आज मला कळालंय. आणि म्हणूनच मी जास्त खातोय. म्हणजे काय आहे, माझ्या पोटातलं जे गुपित आहे ना ते खाली जाईल ना, म्हणून. कळलं का आता? अच्छा, मग एक काम कर, जरा कमी खा आणि ते पोटातलं गुपित दबून जाण्याच्या आत मला सांगून टाक. नाही, एखाद्याचं गुपित दुसऱ्याला सांगितल्यावर मग त्याचा काय उपयोग आहे? मग ते गुपित राहील का? अरे बहीण भावांमध्ये सगळं चालतं. उलट जर मोठ्या बहिणीला सांगितलं नाही ना तर पाप लागतं. मग ठीक आहे, सांगतो. मी आज आहे ना अमृताताईचा तो बघितला. तो म्हणजे? अगं तो म्हणजे तिचा बॉयफ्रेंड. तो म्हणजे? अगं तो म्हणजे तिचा बॉयफ्रेंड. चल. अगं बॉयफ्रेंड म्हणजे मित्र असतो ना, मित्र. हे काहीतरी बोलू नको, चप्पल. मी काहीतरी नाही बोलत आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ती त्या फोटोकडे एकटक बघत होती. हे तुला कोणी सांगितलंय ना नसत्या उचापत्या? आता डोळ्यांना दिसलं त्याला मी काय करू? तुला काय माहिती आहे तो बॉयफ्रेंड होता म्हणून? एखादा जवळचा मित्र असेल तिचा. हा, मी काय येडा आहे? मला काही एवढं कळत नाही का? साधा सुद्धा मित्राचा फोटो कोण ठेवतं का पुस्तकात? आणि तू कशी भाऊजींचा फोटो ठेवते मोबाईल मध्ये? माझं लग्न झालंय त्यांच्याशी.
मग अमृतताईला पण करायचं असेल की. त्याचं शानपणा करू नको. तू पण मार नको. मारतोय तू बोला साहेब. काय रे भैरू पैलवान, लंगोड बांधायच्या आधी तुझी बडबड वाटते, मैदानात उतरल्यावर शेपूट गायब. हो परशु शेठ, अहो कशाला उगाच बायकांसारखे टोमणे मारताय. अरे टोमणे नाही मर्दा, तुला तर जोड्याने मारलं पाहिजे, जोड्याने. जोडा पण साधा सुद्धा नाही रे, कोल्हापुरी विंचूवाला. परशु शेठ, अहो कशाला उगाच तुमच्या बायकोसारखा माझ्यावर आवाज चढवताय. एक तर झाला एवढा मोठ्या मुंबईमध्ये कुठली आगा पिच्छा नसलेली बाई शोधायची, आणि दुसरा तुमचा तो बिंडोक राघोबा. त्याला बिंडोक नाही म्हणायचं, मग बिंडोक पेक्षा घाणेरडा शब्द शोधून काढ त्याच्यासाठी. अरे एवढा तो तुमचा विश्वासातला माणूस, हा कुठं पाय लावून पळालाय कळना झालंय. त्या रमावतीतून तर तो कधीच गायब झालाय, घरात एक म्हातारी मावशी सोडून. अरे नाही तर काय, तुझ्यासाठी अप्सरा ठेवून जायला पाहिजे होतं का रे. बरं अहो आणखी एक महत्वाची बातमी आहे. त्या दिग्याचा ऍक्सिडेंट नाही, खून झालाय. अरे लेका, गावातलं शेमड पोर पण सांगली बातमी. त्याच्या पुढचं ऐक. मी इथं पोलिसांना पटवून देण्यात यशस्वी झालोय की नरसिंहरावांच्या हल्ल्यामध्ये माझा काय पण संबंध नाही. मग आता तुम्हाला कसली चिंता आहे? वनिता, या हल्ल्याच्या केस मधला शेवटचा साक्षीदार. कुठल्याही परिस्थितीत बाई गावली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत. तुला माहितीये, मी कधी पण माग पुरावे साक्षीदार ठेवत नाही. बाई पाहिजे म्हणजे पाहिजे, जिद्दी अथवा मेलेली. हा ठीक आहे बघतो मी. आता सारखं तेच सांगून माझा कान खाऊ नका. अरे तुला अक्का खातो आणि तुझा कान रिकामा ठेवतो, कळलं की नाही? ठेव. हे काय एवढं तयार होऊन कुठे निघालात? घाबरू नकोस, तुला सोडून नाही चाललेलो कुठे. सध्या तरी माझ्या आयुष्यात तू सोडलीस तर दुसरी कुठलीही बाई नाहीये. इच्छा असली तरी कोणी मिळणार नाही. असं म्हणू नकोस. विषयाची परीक्षा घेऊ नकोस, पश्चाताप होईल. चाललात कुठे ते सांग. पोलीस स्टेशनवर. इन्स्पेक्टर मोरजकरांचा फोन आला होता. त्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी बोलवलंय. पण सगळ्यांची चौकशी झाली आहे ना, मग तुम्हाला परत का बोलवतायत? कदाचित आधीच्या चौकशीमध्ये मी खूप छान उत्तरं दिली असतील, म्हणून मला एखादं बक्षीस वगैरे देणार असतील ते. एक मिनिट, तुम्हाला याचा सिरियसनेस कळतोय? तुला कधीपासून माझी एवढी काळजी वाटायला लागली का? त्यांना फोन करा आणि सरळ नाही सांगा. रेडी आहेस काय तू? मुद्दाम आपल्याला त्रास दिला जातोय. आपल्याविषयी कारस्थान रचलं जातंय. पण तुम्हाला त्याची फिकीर असेल तर ना. तुला अजूनही काही गोष्टी माहिती नाहीयेत. मध्यंतरी कोपनहेगनला एक मोठी परिषद भरली होती. बऱ्याच देशांनी त्यात भाग घेतला होता आणि त्यांचाही हाच विषय होता, आपल्याला कसा त्रास देता येईल. आता फ्रान्स आणि अमेरिका एकत्र येऊन हे ठरवणार आहेत की अहिल्या किल्लेदार आणि वामन किल्लेदार यांना कसं छळता येईल, काय कारस्थान करतात. परिस्थितीचं गांभीर्य जरा लक्षात घ्या. हळू. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. संधी असून सुद्धा का नाही मारलं मी त्या नराधमाला? माझीच चूक आहे, सगळी चूक माझीच आहे. कारण त्या राक्षसाला ना जगायचा हक्कच नाहीये. त्याला अजिबात हक्क नाहीये. मी मारायलाच पाहिजे होतं त्याला, पण जीवच्या माती बट्टा लागेल ना. चालेल, तेही चालेल, त्याला गोळी घातलीच पाहिजे. अमृता काल ही मध्ये
मारलं पाहिजे त्याला. त्या राक्षसाला मारलाच पाहिजे. कोणाशी बोलत होतीस? हं? मी 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 काहीच नाही केलं. खरंच मी काही केलेलं नाहीये. काय काहीच नाही केलं. करणार काय होतीस? काय करणार मी? काहीच नाही ना करू शकत मी. अगं सुमिताई, बरं वाटतंय ना तुला? हं? छान वाटतंय मला. अगदी छान वाटतंय. काही खायला हवंय? पाणी आणून देऊ का? नाहीतर थांब, काहीतरी खायलाच आणते. उपाशी दिसतेस. सुमिताई, आलेच. नरसिंहा, मला वाटतं आता तू हळूहळू कामात लक्ष घाल जरा. लक्ष घालायला सुरुवात केली आहे बाई. वाकणे सरांना सांगून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ठरवलेत. अगदीच मला हालचाल करायला जमली नाही तर त्यांना घरी बोलावलंय. अरे मी फक्त राजकीय कामाबद्दल नाही बोलत आहे. इतरही बरीच कामं आहेत ना. शेतीची कामं व्हायची आहेत. आजकाल रमावतीमध्ये जो उठतो तो मुंबईला धावतोय. त्याच्यामुळे कामाला माणसं मिळत नाही आहेत तिथे. आणि हो, साखर कारखान्याची निवडणूक आपण 2 महिने पुढे ढकलली होती. त्याचं काय झालंय पुढे? तुमची परवानगी असेल तर रामावती मला सांभाळण्याची इच्छा आहे. तुला परवानगी दिली तर तू इंग्लंडची राणी सुद्धा सांभाळशील रे. जरा गप्प बसशील. तात्याबाई, त्याने इच्छा व्यक्त केली आहे ना, मग देऊया की त्याला एक संधी. माणसांनी नेहमी मागच्या अनुभवातून शहाणं व्हावं. हे असं आहे, एकदा कानपडे नाव पडलं की नाही ते कायमचंच असते. ए बाबा, आता उगीच विषय वाढवू नकोस. नरसिंहा, खरं म्हणजे मला मुख्य बोलायचं होतं शंभू महादेवाच्या अभिषेकाबद्दल. त्यात बोलायचं काय आतेबाई? ग्रामदेवतेचा अभिषेक सगळ्यात महत्वाचा. बाकी कामं होत राहतील. ठीक आहे, मग मी गावकऱ्यांना होकार कळवून टाकते. या आधी सुद्धा ती माणसं 2-3दा येऊन गेली ना इथे. आतेबाई, जर समजा मी शुद्धीवर आलो नसतो तर हा अभिषेक कोण करणार होतं?